फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही माझे हे जे केस आहे हे लास्ट टाइम बघत आहात. डोंट वरी, मी काय टकली वगैरे होत नाहीये, पण मी माझे केस कलर करत आहे आणि हे कलर करायला माझी मम्मी हेल्प करणार आहे. येस, यावेळेस माझी मम्मी रागवली नाहीये मी केस कलर करत आहे म्हणून, कारण की हे कोलॅब आलं मला तर तिला काही ऑप्शन नाही आहे. तिने म्हटलं ठीक आहे करून देते. आणि कोलॅब हे मला इंस्टाग्रामसाठी आला आहे, यूट्यूबसाठी नाही. तर हा जो व्हिडिओ आहे हा स्पॉन्सर्ड नाही आहे, हा माझ्या मनाने मी करत आहे. मला ते ब्रँड तसं पण खूप आवडतं, याआधी पण मी त्याचा कलर यूज केला आहे आणि त्याचा पण आय गेस मी व्हिडिओ केला आहे. तो जर असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार, तो पण जाऊन बघा. आणि मला तुम्हाला दाखवायला आवडतं माझं हेअर ट्रान्सफॉर्मेशन हे ते, आणि तुम्हाला पण ते बघायला आवडतं. या व्हिडिओमध्ये काय होणार आहे की मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही कसं घरच्या घरी तुमचे केस कलर करू शकता 1000 रुपयाच्या आत. कारण की आपण बाहेर जातो तेव्हा 2-3 हजार, कधी कधी तर 4000 रुपये लागतात आणि तिथे टाइम पण इतका आपला जातो, 2-2, 3-3 तास. आणि तिथे खूप केमिकल्स पण यूज करतात, ब्लीच वगैरे. इसमें नहीं होने वाला है, मी ब्लीच न यूज करता हा कलर करणार आहे. आणि बाय द वे मी तुम्हाला ब्रँड नाही सांगितलं ना, तर मला बर्ड्स ऑफ पॅराडाईज, जे आय गेस शार्क टँक मध्ये पण आला आहे आणि खूप फेमस आहे सध्याच्या मार्केटमध्ये, ते खूप ट्रेंडिंग ब्रँड आहे. तर त्याचं कोलॅब आलं होतं. टचवूड, हे वूड. लास्ट इयरच त्यांनी पैशाने विकत घेतलं होतं, यावेळेस मला कोलॅब आलं मॅनिफेस्टेशन. तुम्हाला मी आता माझं बिफोर दाखवून देणार आणि मग नंतर आपण बघू की माझा कलर कसं होतो. पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके, तर हा आहे तो कलर, पॅराडाईज ग्लॉसी हेअर टिंट नॅचरल लुकिंग हेअर कलर. याच्यामध्ये लिहिलं आहे नो ब्लीच रिक्वायर्ड आणि याचा शेड आहे बेरी प्लम. त्यांनी स्टेप्स दिलाय कसं कसं यूज करायचं आणि त्यांनी दाखवलंय की ते ब्राऊन केसांवर कसं दिसणार कलर आणि ब्लॅक केसांवरती कसं दिसणार. तर हे तर झालं बॉक्सची बात. आता त्या बॉक्सच्या आतमध्ये काय काय होतं ते मी तुम्हाला दाखवते. मी जे सगळं ले डाऊन केलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सगळ्यात पहिले तर याच्यामध्ये आहे हा डेव्हलपर, ठीक आहे. मग याच्यामध्ये आहे हा कलर, याच्यामध्ये कलर आहे या ट्यूब मध्ये. इथं लिहिलं आहे नो अमोनिया कलरंट आणि शाईन पण जात नाही हे कलर यूज करून, असं ते क्लेम करतात. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये एक आहे ब्रश आपल्याला लावण्यासाठी आणि मग हे कंडिशनर आहे, यूज आफ्टर 2 वीक्स म्हणते. ओके, हे नंतर यूज करायचं आहे. हे अँटी फेड कंडिशनर आहे, कलर नाही जावं म्हणून, म्हणजे फेड नाही व्हावं म्हणून. आणि हे लगेच यूज करायचं आहे कंडिशनर. आणि मग इथे आहेत हे ग्लव्स, जेव्हा आपण कलर लावू तेव्हा हे ग्लव्स घालायचे म्हणजे हात खराब नाही होणार. तर या सगळ्या गोष्टी होत्या. आता माझे केस आहेत छोटे, म्हणजे लेंथ काही इतकी नाही आहे, तर मी हे सगळं नाही यूज करणार आहे. मला असं वाटतं की मला 2 वेळा हे यूज करता येते मला, तर पण कंडिशनर नाही करता येणार. कंडिशनर तर सगळं एकाच वेळेस यूज करावं लागेल, बट ठीक आहे. तर मी आता हे सगळं करते आणि मग तुम्हाला दाखवणार मी कसं कसं स्टेप बाय स्टेप करायचं आहे. बट ठीक आहे, बघू. आणि हा, आपण जेव्हा कलर लावतो ना त्याच्यानंतर हा कलर फक्त पाण्याने धुवायचा असतो, म्हणून त्यांनी शॅम्पूने दिलाय. शॅम्पूने कलर नाही धुवायचा असतो, म्हणजे काढायचा नसतो. तर फक्त पाण्याने धुवायचा तो कलर आणि मग हे कंडिशनर यूज करायचं. मग 2 वीक्स नंतर हे कंडिशनर यूज करायचं. ठीक आहे. हाय फ्रॉम व्हॉइस ओव्हर मृण्मयी. तर आता आपण बनवूया कलर. कलर बनवायची गरजच नाही आहे. तो जो ट्यूब होता त्यातला मी अर्धा कलर घेतलाय आणि हे डेव्हलपरच्या बॉटलमधलं अर्ध डेव्हलपर घेतलाय आणि बस तो जो ब्रश आला होता त्याने मिक्स केला आहे आणि बनलाय माझा कलर. हे ग्लव्स मी आता सध्या घालत आहे, बट कलर तर माझी मम्मीच करणार आहे. मी बस तुम्हाला दाखवण्यासाठी घातले आहे. मला माहिती आहे एकदम रूट पासून कलर केलेलं बिलकुल नाही आवडत, ते मला सूट नाही करत असं मला वाटते. आणि दोस्तो, जर तुम्ही पण फर्स्ट टाइम कलर करत असणार ना, तर मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करणार की मी या व्हिडिओ मध्ये जसा कलर करते ना तुम्ही पण सेम तसंच कलर करा, म्हणजे ते एकदम नॅचरल वाटतं. तर मी सगळ्यात पहिले काय केलंय, मी 2 पार्ट मध्ये माझे केस डिवाइड केले आणि वरचा मी बांधून ठेवलं. खालचा जो पार्ट आहे त्याचे पण मी आणखीन छोटे छोटे पार्ट करणार आहे. एक सेक्शन घेतला, एक लट घेतली आहे आणि मग मी माझ्या मम्मीला एक्सप्लेन करताय मला कसा पाहिजे. हे जे माझे एंड्स आहेत ना केसांचे
त्याला मी मम्मीला आधी ब्रशनी लावायला लावला आणि मग नंतर हाताने तो वरपर्यंत ब्लेंड करत जायला लावलं. ट्रस्ट मी दोस्तो, तुम्ही असा जर कलर लावला ना इतका नॅचरल वाटतो आणि असा कलर लावणं पण खूप इझी आहे. तुम्ही स्वतः पण लावू शकता, त्याला काहीच इतकी मेहनत पण लागत नाही. तर असंच मी एक एक लट मम्मीला काढून देत होती आणि मम्मी लावत होती. आणखी मला तुम्हाला या कलर बद्दल एक बात सांगायची आहे. हा सेमी परमनंट कलर आहे, म्हणजे तुम्हाला 8 ते 10 हेअर वॉश ते कलर तुमचा टिकून राहतो. जर तुम्हाला कलर आवडला नाही तर डोंट वरी, तो काय 1-2 वर्ष टिकणार नाहीये तुमच्या केसांमध्ये. आणि तुम्ही बघितलं मी ब्लीच पण बिलकुल यूज नाही केलाय. मी माझ्या काळ्या शार केसांवरती हा कलर लावत आहे आणि आपण पुढे व्हिडिओ मध्ये बघणारच आहोत त्याचा रिझल्ट कसा येतो. तर हा जो कलर आहे तो मी जवळपास 1 तास ठेवला होता माझ्या केसांमध्ये. त्या बॉक्स वरती लिहिलं होतं की तुम्ही 40 to 45 मिनिट्स ठेवायला पाहिजे, बट जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे तर 1 तास ठेवायचा. दोस्तो 2 वाजले आहे, ऑलमोस्ट 1 तास झालाय आणि आता मी हे केस धुणार आहे आणि आपण बघूया कलर कसा येतो कसा नाही. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे आणि भीती पण वाटत आहे, कारण की हा कलर थोडा डिफरंट आहे युजुअल मी जे कलर करते आणि हे कडक झालंय पूर्ण केस. बट चला हेअर वॉश करते आणि मग नंतर तुम्हाला दाखवणार की कशी दिसताय केस. आय होप तुम्हाला माझा आवाज ऐकू येत आहे, कारण इथे खूप कन्स्ट्रक्शन सुरू आहे. पण माझी केस मी सुकवायला आली आहे आणि उन्हात मला थोडासा असा कलर दिसून येत आहे. डोंट वरी, मी याला आता स्टाईल करणार आहे आणि मग तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवणार. बट मी जेव्हा आंघोळ करत होती तेव्हा इतका जास्त कलर होता पूर्ण बाथरूममध्ये. ओ माय गॉड, मला असं म्हणजे मला मजा येते. जेव्हा मी पहिल्यांदा केला होता ना तेव्हा असं वाटत होतं की सगळा कलरच निघून गेला का. बट आता मला माहिती आहे की तो एकदाच निघतो, मग नंतर तो निघत नाही आणि कलर छान येतो. तर बघू, सुकल्यावर मी स्टाईल करणार आणि मग तुम्हाला दाखवते केस माझी. बघितलं ना तर तुम्हाला दिसत नाही, बट थोडंसं तुम्ही असं प्रकाशात गेले, त्याच्यावरती सनलाईट पडला तर बघा किती मस्त दिसत आहे. मला असेच कलर आवडतात, कारण की मी एकदम असं मला भडक कलर आवडत नाही. पूर्ण रूट पासनं मग इथपर्यंत एकच कलर असं मला नाही आवडत. मला थोडंसं ब्लेंडेडच पाहिजे होतं, म्हणून मी तशा पद्धतीने तो लावला आहे. आणि इतका नॅचरल वाटतो तो, असं वाटत नाही की तुम्ही काय केलंय असं सतरंगी बनवून आले आहे, असं नाही वाटत. एकदम नॅचरल वाटत आहे आणि उन्हात गेल्यावर खूप छान चमकत आहे. तुम्ही मला सांगा की हा जो शेड आहे हा माझ्यावर सूट केला आहे की नाही. मला तर खूप जास्त आवडला आहे आणि गाडीला आत्ताच जायचं होतं. थांबा, ठीक आहे, गेली गाडी. तर येस, हा होता तो कलर. याचं नाव बाय द वे आहे बेरी प्लम. जर तुम्ही त्या बर्ड्स ऑफ पॅराडाईजचा घेतला तर
तुम्ही बेरी प्लम नावाचा कलर बघू शकता, नो ब्लीच कॅटेगरी मधला. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून गार्नियरचं पण यूज करू शकता, तो पण आय गेस चांगला आहे. मी अजून यूज केला नाहीये, मी फक्त हाच केला आहे यूज बर्ड्स ऑफ पॅराडाईजचा आधी पण आणि आता पण. तर मी दोन्ही 2-3 कलर्सची अशी लिंक देऊन देणार, तर तुम्ही चेक करू शकता. आणि तुम्ही पण घरच्या घरी कोणाची हेल्प म्हणजे मम्मीची घेतली तर चालते, बट तसं तुम्ही एकटे पण करू शकता आणि इतका छान रिझल्ट पण येतो त्याचा. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला मजा आली असेल आणि तुम्हाला थोडी हेल्प झाली असेल की घरच्या घरी आपण कसं कलर करू शकतो इतके 5-5-6-6 हजार न घालवता सॅलॉनमध्ये. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज दोस्तो सबस्क्राईब करा. 30K करायचे आपल्याला लवकर. आणि हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. हे बघून घ्या लास्टचा कलर. बाय.